नमस्कार मंडळी, मी मीनानाथ वारंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर करते तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील मानगाव खोरं या ठिकाणी आजच्या या हिंदू नववर्ष यात्रा हा आगळा वेगळा उत्सव नवीन वर्षाच्या निमित्त गुढीपाडवा हा सण आणि हिंदू बांधवांचं नवीन वर्ष आणि हे नवीन वर्ष आगळ्या वेगळ्या स्वरूपात या ठिकाणी साजरं केलं जातं आहे। आणि या साजरीकरणामध्ये आपण बघतोय आपल्या पूर्ण मानगाव खोऱ्यातील घावनळे गाव असेल, नानेरी गाव असेल, इतर सर्व आजूबाजूचे सर्व गाव, मानगाव गावातील सर्व हिंदू बांधव यांच्या या संयुक्त विद्यमानं हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी शाळेतील मुलंसुद्धा आहेत, लेझिम खेळत आहेत, वारकरी संप्रदायसुद्धा आहे, विविध चित्ररथ आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून आपण बघतोय आजचा हा हिंदू नववर्ष यात्रा ही आजची बघतोय। आणि या सोहळ्यामध्ये नेमकं काय काय आहे, कशा रीतीनं हे सर्व हिंदू बांधव या ठिकाणी सहभागी होत आहेत, कशा रीतीने त्यांचा जो जल्लोष आहे तो आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघतोय माझं सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। चला तर आपण पूर्ण आजचं जे चित्रीकरण आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया निश्चितच। आणि हा जो सोहळा आहे तो मानगाव तिठा येथून बाजार हनुमान मंदिर आणि तदनंतर सांगता जी होणार आहे श्री दत्त मंदिर या ठिकाणी खास वैशिष्ट्य म्हणजे स्वामींची पालखीसुद्धा या सोहळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। चला तर माझं सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा थेट यात्रेच्या रॅलीकडे। आजच्या या हिंदू नववर्ष यात्रेनिमित्त रांगोळीसाठी हे आपल्यासोबत सर्व हिंदू बांधव आहेत, आपण त्यांची ओळख करून घेतोय। नाव तुमचं? माझं नाव प्रताप परब, मुकेश केसरकर, एकनाथ गुरव, महादेव परब आणि आमचे मेन तिकडे बघा आणि हे गुरु या रांगोळीचे नाव तुमचं? हो, बाळकृष्ण चव्हाण। बाळकृष्ण चव्हाण दरवर्षी या ठिकाणी अशा विविध कार्यक्रमांमध्ये येत असतात। रांगोळीचं जे आजचं जे पूर्ण जे डोळ्याला पारणं फिटेल अशा स्वरूपाच्या रांगोळी या ठिकाणी साकारतायत। धन्यवाद माऊली, धन्यवाद धन्यवाद। व्हिडिओ काढून जाऊ हो तुमच्या इथं थांबा तुम्ही।
दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा चित्रवत भावनाई गावस्थ आयोजित हिंदू नववर्ष यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा. चित्रवत भावनाई गावस्थ भव्य गोसंवर्धन दिंडी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्तानं
निमित्तान हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्तानं चित्ररथ घावळे ग्रामस्थ आयोजित भव्य दत्त मंदिर माणगावात होता तो अनुभवा आणि बघा. मुखे मनारी पुन्हा एखादा पितळा दावी हरी टाळी वाजव. काय कष्ट झाला जपायपणे उलटम नानाचा हे मनाचा निर्धार देवाची नामे नामद्वेष पंथ करणे हरी मुखे मना ना कोणा जगात पद आणि उच्चारणे पाहे मोक्ष सनारा तसेच आपले मित्रसुद्धा या ठिकाणी आहेत. आजचा जो सोहळा आहे तो काय तुम्ही शब्दात व्यक्त व्हाल, कारण ही पूर्वतयारी वगैरे आहे, कशा रीतीने सर्व चालू आहे आजच्या मागच्या 15 दिवसामध्ये आजचा नव हिंदू वर्षानिमित्त आजचा जो सोहळा आहे, काय सांगाल? नवं हिंदू वर्ष आहे आपलं. यावर्षी पहिल्यांदाच आपण ही दिंडी काढतोय. आपण याच्या अगोदर आपण करतोय दरवर्षी कार्यक्रम विविध, पण यावर्षी विचार केला आम्ही सर्व लोकांनी की गुढीपाडव्याला करायचा कार्यक्रम यावेळी, आणि लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. काही गावातून स्वतःहून दिंड्या घेऊन आलेल्या आहेत तिथे. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांना नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. जय श्रीराम. औंधळे गावातील हा एक चित्ररथ आहे. या ठिकाणी खूप सेवा संवर्धन दिंडी सुद्धा या ठिकाणी हे केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. सर्व भाविक या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर महिला वारकरी भजन मंडळ सुद्धा या माणगाव पंचक्रोशीतील आहे. ते सुद्धा या ह्याच्यामध्ये सहभागी दिसत आहे. हे सुद्धा एक भजन मंडळ आहे. ते सुद्धा वारकरी भजन वारकरी संस्कृती ही या सोहळ्यामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहे. तसंच मागे बघितल्यानंतर आपण सगळे बघतोय विविध ज्या भूमिका आहेत त्या सांगतो. तसंच महिला वर्ग सुद्धा या यात्रा सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळं बघण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. आणि पाठीमागे बघितल्यानंतर सर्व गाड्या सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. सन्मान्य कृष्णा सावंत सर आहेत. कशा रीतीने आजची जी यात्रा आहे
काय संपन्न होते कशा रीतीने काय सांगाल? हिंदू नववर्ष स्वागत यात्रा दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी साजरी होते. पंचसूत्र आहे आणि आजची खूप मोठी शोभायात्रा गुढीपाडव्याच्या निमित्तानं निघते. मनोहर मंगल कार्यालय माणगाव ते माणगाव बाजार हनुमान मंदिर आणि आता माणगाव दत्त मंदिर एकशिणी मंदिर या ठिकाणी सांगता होणार आहे. विविध चित्ररथ देखावे वेरंपारिक पाचभूषा मराठी या ठिकाणी सुरू आहे. इंग्लिश सुरू आहे. ढोलपथक आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम आजच्या या शुभदिनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आणि समस्त हिंदू बांधव या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. सर्व या ठिकाणी भक्त मंडळी आहेत, वारकरी मंडळी आहेत, ही वारकरी मंडळी यामध्ये सहभागी झाले आहेत. आणि माणगाव खोऱ्याच्या वतीने अशा प्रकारची भव्य दिव्य शोभायात्रा आपण पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला दिसते अशी यात्रा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा म्हणून या ठिकाणी भव्य जिल्ह्याभरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आपण साजरे करणार आहोत. मानत आहे की सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो त्या नववर्षाच्या स्वागतानिमित्त आपण अशा प्रकारे गावागावामध्ये अशा शोभायात्रा करून हिंदू धर्माचं रक्षण या ठिकाणी करू. धन्यवाद.
समस्त मान्यवरांचं या ठिकाणी आमच्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीनं आम्ही करतोय की त्यांनी दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष सन्मान्य श्री त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. दरम्यान दत्त मंदिर संस्थानचे सचिव आणि आमच्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष एकनाथ सावंत यांना करतोय. दरम्यान उपाध्यक्ष जयंत कुबल साहेब यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याची विनंती. दरम्यान योगेशजी धुरी यांना व्यासपीठाच्या मध्यभागी घेऊन त्यांचं स्वागत येथे दत्त मंदिर वतीनं यापुढे संदीप सावंत यांचंही गुलाबपुष्प देऊन आपण स्वागत करायचं. दरम्यान मी कृष्णा सावंत सर यांना विनंती करतो की आनंदजी करपे यांचंही आपण गुलाबपुष्प देऊन त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मान्यवरांचं या ठिकाणी स्वागताची औपचारिकता आपण पूर्ण करत आहोत. इतर सर्व मान्यवरांचं आपण गुलाब शब्दसंग्रह जाऊन पोहोचवणार आणि अध्यात्माची आणि आनंदाची अत्युच्च सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण करावं. नेत्रा चव्हाण. दरम्यान नांदेली चित्ररथ या ठिकाणी त्यांच्या एका व्यक्तीचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. इतर सर्व व्यक्तींनी फक्त सोबत धावनाळे समोर बघायचं.